नमस्कार. आरसीजी काउन्सिलिंगच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी ऋषिकेश बनसोडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुण्यामध्ये फक्त 300 जर तुमचा स्कोर आला असेल तर तुम्हाला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळू शकतं का, आणि जर ते मिळत असेल तर ते कोणत्या कॉलेजमध्ये मिळू शकते, त्या कॉलेजची वार्षिक फी किती असेल, त्याला कोणतं हॉस्पिटल अटॅच आहे, ते हॉस्पिटल कसं आहे, ते कॉलेज कसं आहे, आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आज 2026 मध्ये पुण्यामध्ये 300 मार्कांमध्ये एमबीबीएस पुण्यामध्ये पॉसिबल आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. जर तुम्हाला मराठी भाषा समजत नसेल तर तुम्ही सबटायटल ऑन करून हा व्हिडिओ पाहू शकता. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सर्व माहिती तुम्हाला देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब पण करू शकता. सर्वप्रथम आपण 300 मार्क्स मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो का ह्याबद्दल एक माहिती घेऊया. तर हे बघा, आपल्या सर्वांनाच कळायला असेल की 300 मार्क्स मध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये या ठिकाणी एमबीबीएस ला ऍडमिशन मिळणं पॉसिबल नाहीये. का पॉसिबल नाहीये? तर पुण्यामध्ये प्रामुख्याने 3 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत. एक म्हणजे बीजे मेडिकल, दुसरा आहे एएफएमसी आणि तिसरा आहे जीएमसी बारामती. आता ह्या तिन्हीचा जर तुम्ही कट ऑफ पाहिला तर तो कट ऑफ अत्यंत जास्त असतो. जसं की तुम्हाला माहितीच असेल, एएफएमसी मध्ये निवड होणं तर फार अवघड आहे. एमसीसी थ्रू आपल्याला एएफएमसी मध्ये ऍडमिशन घेता येतं. बीजे मेडिकल आणि जीएमसी बारामतीला आपण स्टेट कोटा आणि एमसीसी मधून ऑल इंडिया कोट्यामधून अप्लाय करू शकतो. जर तुम्ही बीजे मेडिकल बद्दल बोललात तर बीजे मेडिकल हे जुनं कॉलेज आहे, रेप्युटेटेड कॉलेज आहे. त्यालाच 1700 बेड असलेलं ससून जनरल हॉस्पिटल अटॅच आहे. त्यानंतर जर तुम्ही जीएमसी बारामती बद्दल विचारलं तर जीएमसी बारामती हे पुण्यापासून 120 किलोमीटर लांब आहे, परंतु तिथला पूर्ण ओव्हरऑल जर तुम्ही फीडबॅक घेतला तर जीएमसी बारामती नवीन कॉलेज असल्यामुळे त्या ठिकाणी तिथला बिल्डिंग्स खूप चांगले आहेत. तिथे वेगवेगळ्या फॅसिलिटीज पण आता नवीन नवीन मशिनरीज वगैरे ऍड होत आहेत, त्यामुळे त्याचाही कट ऑफ बऱ्यापैकी हाय असतो. जर पुण्यामध्ये जर आपल्याला एमबीबीएस ला गव्हर्नमेंट कॉलेजला जर ऍडमिशन हवं असेल तर आपला स्कोर 650च्या पुढे असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यासमोर हे तर एक क्लिअर झालं आहे की पुण्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला तर आपल्याला 300 मार्कला ऍडमिशन मिळणार नाहीये. सो आता आपण प्रायव्हेट कॉलेज बद्दल थोडीशी माहिती घेऊया. कोणत्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये कट ऑफ कमी असतो, कुठे ऍडमिशन मिळू शकतं, फॅसिलिटीज कशा आहेत, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 300 मार्क्स मध्ये तिथे आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे का? तर हे बघा, पुण्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रायव्हेट कॉलेज आहेत. एक आहे अटल बिहारी वाजपेयी, दुसरं आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि तिसरं आहे मायमर तळेगाव. आता ह्या तिन्ही कॉलेज बद्दल जर आपण माहिती घेतली तर आपल्याला कळेल, अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव असं मेडिकल कॉलेज आहे जे पुणे कॉर्पोरेशन रन करतं. गव्हर्नमेंटने रन न करता त्याला पुणे कॉर्पोरेशन रन करतं. त्यामुळे तिथे फी 7-7.5 लाखापर्यंत तुम्हाला तिथे असते. त्यामुळे त्याचा कट ऑफ हा खूप जास्त हाय लागतो. शेवटचे जे जीएमसी असतात त्याच्या लेवलचा त्याचा कट ऑफ तिथे जातो. जर तुम्हाला अटल बिहारी पर्यंत जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा स्कोर हा साधारणतः 630 ते 650च्या मध्ये असणं गरजेचं आहे. दुसरं प्रायव्हेट कॉलेज आहे मायमर तळेगाव. ह्या कॉलेजची फी साधारणतः 12 ते 12.5 लाखाच्या मध्ये असते. हेही एक उत्तम प्रायव्हेट कॉलेज आहे. जर ह्याचा आपण कट ऑफ पाहिला तर ह्याचा कट ऑफ साधारणतः ह्या वर्षी 630 ते 640च्या मध्ये जाण्याची शक्यता आहे. आता तिसऱ्या प्रायव्हेट कॉलेज बद्दल बोलूया, काशीबाई नवले मेडिकल कॉलेज. पूर्वी प्रसिद्ध असलेलं हे मेडिकल कॉलेज सध्या खूप साऱ्या शिक्षकांचे पगार न मिळाल्यामुळे प्रसिद्धीच्या झोक्यात आहे. त्यामुळे साधारणतः ह्या वर्षी तरी आपण काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना एक पूर्णपणे विचार करून आपल्याला तिथे ऍडमिशन घ्यायचं आहे. ह्या कॉलेजचा कट ऑफ जर पाहिला तो हाही अटल बिहारी वाजपेयी सारखाच थोडाफार लागतो, त्याच्यापेक्षा थोडासा हा कट ऑफ याचा कमी असतो. याचा कट ऑफ साधारणतः 635 ते 638 पर्यंत हा कट ऑफ याचा नेहमीचा. आपण पाहिलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ साधारणतः किती जाऊ शकतो, प्रायव्हेट मेडिकलचा कट ऑफ किती जाऊ शकतो. आता या व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर मी येत आहे की 300 मार्क मध्ये पुण्यात एमबीबीएस पॉसिबल आहे का? हो, पुण्यामध्ये 300 मार्क्स मध्ये एमबीबीएस पॉसिबल आहे. आता ते कोणत्या कॉलेजेसला? तर ते आहे पुण्यामधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये. आता डीम्ड युनिव्हर्सिटीज कोणकोणत्या आहेत पुण्यामध्ये? तर पुण्यामध्ये 3 डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. सिम्बॉयसिस हे फक्त महिलांसाठी असलेले मेडिकल कॉलेज आहे.
त्यानंतर आहे भारती विद्यापीठ पुणे आणि तिसरं आहे डी.वाय. पाटील पुणे. आता ह्या तिन्ही जर डीम युनिव्हर्सिटीज पाहिल्या तर जे पहिलं मी सांगितलं की सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज हे महिलांसाठी असून ते वन ऑफ द बेस्ट कॉलेज म्हणून या ठिकाणी पुढे येत आहे भारतामध्ये. त्यामुळे त्याचा कट ऑफ हाही प्रायव्हेट सारखाच लागतो. त्याचा कट ऑफ साधारणतः 600 पर्यंत जाताना आपल्याला. आता राहिला प्रश्न की 300 मार्क मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू कुठे शकतं. तर 300 मार्क्स मध्ये आपल्याला डी.वाय. पाटील पुणे किंवा भारती विद्यापीठ पुण्यामध्ये ऍडमिशन मिळण्याचे चांगले चान्सेस आहेत. याचा अर्थ असा नाहीये की 300 मार्क मिळाले म्हणजे सर मला तिथे ऍडमिशन मिळेल नाही, पण 300 मार्क्स मध्ये तुम्हाला तिथे थोड्याफार पॉसिबिलिटीज अवेलेबल होतात की तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळू शकतं. आता 300 मार्क्सला तिथे ऍडमिशन कसं काय मिळू शकतं, कोणते प्रोसेस करावी लागेल, तर हे बघा. जर तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला एमसीसी थ्रू त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतं. आता ह्या ठिकाणी अप्लाय केलं, तुम्हाला ते कॉलेज अलॉट झालं, 300 मार्क मध्ये कॉलेज मिळते, पण त्याच्यासोबतच तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी एक समजून घेतली पाहिजे की डी.वाय. पाटील पुणे आणि भारती विद्यापीठ पुणे ह्या दोन्हीही कॉलेजची फी ही प्रचंड मोठी आहे. जर तुम्ही त्यांची वार्षिक फी बघितली तर ती 27 लाखापासून 30 लाखापर्यंत आहे. ही फीज पर इयरच्या हिशोबाने असते. बऱ्याच पॅरेंट्सचा गोंधळ होतो की सर 30 लाख रुपये म्हणजे 5 वर्षाची फी आहे का, 4.5 वर्षाची फी आहे का, तर नाही. 30 लाख रुपये ही एका वर्षाची फी त्या ठिकाणी तुम्हाला तिथे पे करावी लागते. तिथे कोणत्याही प्रकारचा कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला उपलब्ध नसतो. काही युनिव्हर्सिटीज त्यांच्या लेवलला तुम्हाला स्कॉलरशिप देऊ शकतात, परंतु ऍडमिशन घेताना तिथे कोणत्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही. आता 300 मार्क मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर ह्या वर्षीच्या कट ऑफच्या डेटानुसार तुम्हाला काय करावं लागेल, तर हे बघा. 300 स्कोरला लास्ट इयर ऍडमिशन मिळालेलं आहे. ह्या वर्षी तुम्हाला साधारणतः सेफ स्कोर किती हवा आहे की जर तुम्हाला पुण्यामध्ये डीम युनिव्हर्सिटीजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुमचा साधारणतः स्कोर हा 400 पर्यंत असणं या ठिकाणी गरजेचं असेल, ज्यामध्ये आपण त्याला एक सेफ स्कोर मानू शकतो. अगदी 300 मार्क्स पर्यंत ही ऍडमिशन होताना आम्ही पाहिलेले आहेत, परंतु आपण एक सेफर साईड समजून आपला स्कोर कसा जास्त असला पाहिजे ह्यावर आपण फोकस केलं पाहिजे. तुमचा स्कोर 200 मार्क्स असू द्या, 300 मार्क्स असू द्या, जर तुम्हाला एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्यावर तुम्हाला कोणकोणते ऑप्शन्स भारतामध्ये, भारताच्या बाहेर उपलब्ध आहेत ह्याबद्दल पूर्णपणे मार्गदर्शन आरसीजी काउन्सिलिंग या ठिकाणी करेल.